मंडळी, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण चर्चेत आहे। या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच पट्टीवडगाव येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी नाव न घेता आमदार धनंजय मुंडेंवर सडकवून टीका केली। परळीवाल्याचे गुंड मस्तावले आहे, त्यांच्यामुळे वाकडे कुटुंबियाचं एक लेकरू गेलं। बाकीचे नेते विकास करण्यासाठी मंत्रिपद घेता, पण तो पदाचा दुरुपयोग करून कुणाचा जीव घेण्यासाठी मंत्रिपद घेतो। लोक सहन करतील तोपर्यंत करतील, एके दिवशी खूप मोठा उद्रेक होईल, हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील मुंडेंवर चांगलेच भडकले होते। दरम्यान रविवारी परळी येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा होते। बीड जिल्ह्यात काहीही घटना घडली किंवा खडा जरी पडला तरी पावती माझ्याच नावावर निघते, मलाच जबाबदार धरलं जातं, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली। तसेच आपल्यावर होत असलेले बिनबुडाचे आरोप आणि त्यातून होणारी बदनामी यामुळे परळीच्या विकासात कसा अडथळा निर्माण होतोय हे देखील त्यांनी उदाहरण देत बोलून दाखवलं। धनंजय मुंडे आपल्या भाषणात नेमकं काय काय म्हणाले, ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणात त्यांच्यावर का आणि कोणते आरोप होत आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे 11 जुलैच्या रात्री 21 वर्षीय ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। आपल्या 2 मित्रांसह मोटरसायकलवरून जाणाऱ्या ज्ञानेश्वरला आरोपींनी आधी भर रस्त्यावर अडवलं होतं आणि त्यानंतर चहा पिऊन भांडण मिटवायचं म्हणून घाटनांदूर रेल्वे गेट जवळ बोलावून घेतलं। पण त्या ठिकाणी अचानक झालेल्या हल्ल्यात विटा, दगड आणि चाकूचे वार करत ज्ञानेश्वरला संपवण्यात आलं। सोशल मीडियावरील जुना वाद आणि वर्चस्व हे या हत्याकांडाचं प्रमुख कारण मानलं जातंय। या प्रकरणी आंदोलन झाल्यानंतर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यात आतापर्यंत सोमनाथ कांबळे, सूरज ताटे, कन्हैया मिसाळ, गणेश खंदारे आणि विशाल शिंदे अशा 5 आरोपींना अटक केली असून एक आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात आहे, तर समाधान मिसाळ नावाचा आरोपी फरार असल्याचं समजतंय। विशेष म्हणजे या प्रकरणात खून केल्यानंतर आरोपींना आपल्या आई मंगल कार्यालयात आश्रय दिल्याचा आरोप करत घाटनांदूरचे सरपंच महेश गाठे यांनाही सह आरोपी करावं अशी मागणी पीडित कुटुंबियांनी लावून धरली आहे। महेश गाठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असून आमदार धनंजय मुंडे समर्थक असल्याचं बोललं जातंय। ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणात ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय ते सर्वजण सरपंच गाठे यांच्याशी संबंधित असून वाल्मिक कराड आणि त्यांच्या सोबत आरोपींचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यामुळे या प्रकरणाचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात उमटत असून खासदार बजरंग सोनवणे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित वाकडे कुटुंबियांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। मंडळी, हे हत्या प्रकरण आरोपींनी अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला होता असाही आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। त्यावरून जरांगे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत धनंजय मुंडेवर देखील सडकवून टीका केली आहे। परळीवाल्याचे गुंड मस्तावले, त्यांनीच हे सगळं घडवून आणलं असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। दरम्यान आपल्यावर सातत्याने होत असलेल्या अशा आरोपांवर बोलताना धनंजय मुंडे यांनी रविवारी आपल्या मनातील खतखत बाहेर काढली। परळीचे भूमिपुत्र IAS अधिकारी किरण कुमार गित्ते यांची नुकतीच त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली। त्यांचा नागरी सत्कार रविवारी परळीत आयोजित केला होता। या कार्यक्रमातील धनंजय मुंडेंचं भाषण सध्या चर्चेत आहे। आपल्या भाषणात ते म्हणाले की मी काल जेवढा अस्वस्थ झालो तेवढा अस्वस्थ जीवनात कधीच झालो नव्हतो। बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडली, कुठलाही खडा पडला की पावती सरळ माझ्या नावावर आहे। माझ्या विरोधात भाषण दिलं जातं, कोणत्याही समाजाशी संबंधित प्रश्न निर्माण झाला तरी त्यात माझं नाव ओढलं जातं। एखादी घटना कुठे झाली, का झाली, कुणासोबत झाली याच्याशी माझं घेणं नाही देणं नाही, तरी पण वाजवा रे धन्याला, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी संताप व्यक्त केला। पुढे ते असंही म्हणाले की आज मला कुणावर बोलायचं नाही, मी असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करेलही, पण पुरावा हातात घेतल्याशिवाय मी कुणावरही बिनबुडाचे आरोप करत नाही। मी संघर्षातून पुढे आलो, संघर्ष करत राहील, कोणत्याही आरोपांना घाबरणार नसल्याचं ते म्हणाले। याशिवाय आपल्यावर होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे परळीची बदनामी होते, परळीतील विकास कामांवर परिणाम होत असल्याचं देखील मुंडेंनी सांगितलं। परळीमध्ये आज जे सिमेंट कंपनी आलेली आहे ती सहजासहजी आलेली नाही। मी माझ्याकडे असलेले राखेचे टेंडर त्यांना मोफत दिले तेव्हा कुठे ती कंपनी परळीत उभी राहिली। विकास करण्यासाठी अशा प्रकारे गतिरोधक टाकणारी मानसिकता आता बदलण्याची गरज आहे, असंही धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात सांगितलं। तसेच मी कृषी मंत्री असताना या मतदारसंघात कृषी महाविद्यालय आणलं,
पंकजताई मंत्री आहे त्यांनी शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं। अशा शिक्षण संस्थेमुळे बाहेरील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहायला येतील, त्यांच्यामुळे परळीच्या स्थानिक अर्थकारणाला मोठी गती मिळेल। याशिवाय बरेच चांगल्या दर्जाचे प्रकल्पही परळीत चालू आहे, त्यामुळे निव्वळ एका व्यक्तीला बदनाम करून हा विकास थांबवता येणार नाही। अशा शब्दात आपल्यावर होत असलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंनी उत्तर दिले। त्यामुळे परळीतील त्यांच्या भाषणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली असून मुंडे सततच्या आरोपांना आता खरंच वैतागले आहे असं बोललं जाते। बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? बीड जिल्ह्यात किंवा परळीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी मुंडेचं नाव जोडणं खरंच योग्य आहे का? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।